नमस्कार. आपल्या झिरो ऑइल रेसिपी सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत झिरो ऑइल समोसा, तो पण एअर फ्रायरमध्ये. एकदम क्रिस्पी व टेस्टी असा छान समोसा बनवण्यासाठी आपण आधी सारण तयार करणार आहे. त्यासाठी आपण बटाटे कुकरला उकडून घेणार आहे. सारण वरच्या कवरसाठी आपण 1 वाटी मैदा, 1 वाटी कणिक, त्यामध्ये थोडासा पाव चमचा ओवा, 1 चमचा दही आणि मीठ घालून अशी कणिक छान घट्ट मळून घेणार आहे आणि ही भिजण्यासाठी ठेवणार आहे. आपण बाजूला झाकण ठेवून भिजत ठेवायची आपल्याला कणिक. कणिक झाकून बाजूला ठेवतो आपण. आणि आता सारणासाठी अजून आपण मटार घेतला आहे फ्रोझन 1 वाटी. तो आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकून 2 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण थोडी साखर घातली आहे. मटार लगेच शिजतो हा फ्रोझन असल्यामुळे. नंतर त्यातलं पाणी निथळून घ्यायचं. एका बाउलमध्ये हा शिजवलेला मटार घालायचा आणि तो हाताने स्मॅश करून घ्यायचा. हा पटकन स्मॅश होतो असा. मिरचीची पेस्ट, जिरं पाव चमचा, मिरेपूड पाव चमचा, नंतर मीठ, थोडी साखर आणि लिंबू पिळून घेणार आहे थोडंसं, 2 चमचे साधारण लिंबाचा रस. आणि हे सगळं मिक्स करायचं आपल्याला छान. असं मस्त सारण तयार होतं आपलं. छान असं सारण तयार झालेलं आहे. आता आपण समोसाची पारी लाटून घेणार आहे. आपण जे पीठ मळलं होतं त्याच्यात 3 असे गोळे करणार आहे आणि पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला. कारण आपण तेलाचा वापर करत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याचं कवर तयार करतो आहे. अशा पोळ्या लाटायच्या, त्याच्यावरती पीठ थोडंसं पसरवून घ्यायचं. अशा पद्धतीने 3 पोळ्या लाटून घ्यायच्या आणि मग त्या एकावर एक ठेवून घ्यायच्या. अशा त्या एकावर एक ठेवल्या की असा रोल करायचा, त्याचा असा घट्ट रोल करायचा आणि याचे छोटे छोटे काप करायचे, असे गोळे करायचे त्याचे. आणि याचेच आपण समोसे तयार करणार आहे लाटून. तर एक घेतलेला आहे आपण त्याचा भाग, लाटी. अशा लाट्या केलेल्या आहेत आपण एकसारख्या. ते लाटून घ्यायचं. मीडियम साईजमध्ये लाटायची साधारण. आणि मग सुरीने याचे 2 भाग करायचे. आता याच्यावरती आपण तयार केलेलं सारण ठेवायचं आणि पाण्याचं बोट लावून असं सगळीकडे समोसा चिटकून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण समोसे तयार करतो आहे आणि छान असे चिटकून घ्यायचे आहेत आपल्याला. एकदम आकार छान आला आहे समोशाचा. आणि ते एका प्लेटमध्ये काढूयात. साधारण छोटे छोटे 7 ते 8 समोसे एका वेळेस एअर फ्रायरमध्ये बसतात. आपण तेवढे तयार करून घेऊया. 2 भाग करून परत असं समोसाचं सारण ठेवलं आहे आणि तो आपण सगळीकडे पाणी लावून समोसा चिटकून घेतो आहे. अशा प्रकारे एक साईड दुमडायची, परत दुसरी, आणि आपला समोसा तयार. अशाच पद्धतीने आपण सगळे समोसे करून ठेवणार आहे. अशा प्रकारे समोसा बनवला तर तो फाटत पण नाही आणि कुठूनही सारण बाहेर येत नाही. आपले समोसे तयार करून झालेत. आता एक एक करून आपण सगळे समोसे असे एअर फ्रायरमध्ये ठेवलेत. एअर फ्रायरचं टेम्परेचर 180 डिग्रीला ठेवायचं आणि साधारण 10 मिनटासाठी समोसे आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे. तर ते 5 मिनटं एका साईडनी आणि 5 मिनटं दुसऱ्या साईडनी असे करून एअर फ्रायरमध्ये बेक करणार आहोत. असे समोसे ठेवायचे आणि वाटलं तर थोड्या थोड्या वेळाने बघायचं साधारण उघडून काय कसे झालेत ते.
आता थोडेसे भाजायला सुरुवात झालेली आहे. आपण उलटे करू शकतो अशा पोझिशनला, किंवा 2 मिनिटानंतर केले तरी चालतील. अशा आणि परत एअर फ्रायर चालू करायचा. 5 मिनिटांनंतर असे दिसतात समोसे. आणि आता 10 मिनटं झालेली आहेत. आपले छान असे समोसे तयार झालेले आहेत. आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊयात. एकदम क्रिस्पी असा समोसा तयार झाला आहे, बघू शकता तुम्ही. छान कलर पण आला आहे त्याला एकदम. तळलेला कलर वेगळा असतो, पण हा बेक केलेला कलर एकदम छान दिसतो बघा. एअर फ्रायरमध्ये छान असे झाले. चव तर एकदम छानच आहे याची. तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारची हेल्दी रेसिपी. आता आपण छान सर्व करूयात ते प्लेटमध्ये काढून. आणि सॉसबरोबर गरम गरम समोसे देऊयात. एकदम टेस्टी आणि हेल्दी 0 ऑइल समोसा आपला तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये प्लीज मला सांगा कशी झाली ते. आणि बनवली तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा तुमचा एक्सपिरियन्स. याबरोबरच आजची आपली 0 ऑइल रेसिपी सिरीज संपलेली आहे. तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.